मी नेहमी सांगते आपल्या क्लासेसमध्ये पण की बाळाला सगळं कळतंय, हे जेव्हा आईला कळायला लागलं की लाईफ खूप सॉर्टेड होतं. यू आर माय लकी चार्म. आणि हा खरंच आमचा लकी चार्म आहे. ह्याच्या येण्यानं पूर्ण आमचं आयुष्य बदललंय. जसं मी फक्त हे फर्टिलिटीचं सेशन नव्हतं माझ्यासाठी, मला ॲज अ पर्सन म्हणून माझ्यात खूप बदल झालेत. मला जे वाटत होतं की माझ्या बाळासाठी मी हे करायला हवं, तर त्यासाठी मला सायली मॅडमची चांगली गुरुकिल्ली मिळाली आहे. मी म्हणेल एज इज जस्ट अ नंबर. अशक्य असं काही नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की मला आई व्हायचं आहे, मला मदरहूडचा आनंद घ्यायचा आहे, येस तुम्ही नक्की घेऊ शकता. सो आज आपल्यासोबत एक असं स्पेशल कपल आलेलं आहे. 3.5 वर्षानंतर ते भारतात आलेले आहेत आणि येताना एका गोंडस बाळाला सोबत घेऊन आलेले आहेत. सो त्यांची ही पॅरेंटिंग जर्नी आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. सो नमस्कार. नमस्कार. तर सो तुम्ही आपला फर्टिलिटी योगा क्लास कधी जॉईन केलेला? आम्ही फर्टिलिटी योगा क्लास जानेवारी 2025मध्ये केला होता. संक्रांतीचा दिवस होता, मला आठवतं आहे. तेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं होतं मॅडमच्या फर्टिलिटी बॅचला आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यातच मला गुड न्यूज मिळाली होती. क्या बात आहे. आणि तुम्ही कधीपासून ट्राय करत होतात बाळासाठी? आम्ही 6 वर्षापासून ट्राय करतो आहे. 2018मध्ये आमचं मॅरेज झालं. 19, 20, 21, 22, 23, 24 6 वर्षापासून ट्राय करते. मग जेव्हा तुम्ही क्लासला ॲडमिशन घेतलं तेव्हा सरांची रिॲक्शन कशी होती? सरांची रिॲक्शन अजिबात पॉझिटिव्ह नव्हती. त्यांचा म्हणेन मी विरोधच होता की असं काही नसतं, योगामुळे काय होणार आहे असं होतं. पण माझा विश्वास ठाम होता, कारण मी मॅडमची रील पाहिली होती तुमची की इतक्या जणांना पॉझिटिव्ह इफेक्ट आला होता. तर मी म्हटलं वाय नॉट मी, मला पण एक चान्स घ्यायला आवडेल की, आणि हरकतच काय की ना मला कुठली औषधं घ्यायची आहेत ना काय नाही, मला फक्त देवावर श्रद्धा ठेवायची आणि सगळं फॉलो करायचं आहे. तर येस, आणि मग ते मला खूप छान वाटलं आणि त्याच्यामुळे मी ॲडमिशन घेतली क्लासला. सो आता खूप सारी अशी मुलं असतात की ज्यांना असं वाटतं अरे फर्टिलिटी योगा वगैरे कुठे काय असतं, योगाने कुठे बाळ वगैरे होणार आहे, त्यासाठी आपण IUI करूया, IVF करूया. सो मग अशा मुलांना आता बाबा झाल्यावर तुम्ही काय सांगाल? तर आम्ही पण हा चॉईस निवडला होता की आपण पण IVFला जाऊया. पण जसं वाईफने सांगितलं की आम्हाला नॅचरल पद्धतीने बाळ कन्सीव्ह करायचं होतं. तर तिने मॅडमना रीलमध्ये सर्च केलं की योगा फर्टिलिटीमुळे आपल्याला बाळ होऊ शकतं. तर आम्ही तो निवड चूज केला. तर तेव्हा जेव्हापासून आम्ही योगा फर्टिलिटी चालू केलं तेव्हापासून आमच्यात खूप बदल झाले. त्याच्यात एक खूप चांगला इम्पॅक्ट आला की योगामुळे माइंड शांत झालं. शांत झाल्यामुळे आमच्यात बॉन्डिंग चांगलं निर्माण झालं. आणि मग योगा फर्टिलिटीमुळे दीड महिन्यातच आम्हाला बाळ कन्सीव्ह झालं. तर मी नवीन मुलांना हेच सांगू शकतो की एकतर योगामुळे तुमचे माइंड पॉवर चांगली होते, त्याच्यानंतर रिझल्ट चांगले मिळतात, बाळ कन्सीव्ह पण लवकर होऊन जातं. आणि ह्या पोल्युशनच्या जगामध्ये हे योगा करणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही पॅरेंटिंगची जर्नी आता एन्जॉय करताय? तसं तर खूप डिफिकल्ट आहे ओव्हरसीज राहून करणं, पण अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामींची कृपा आहे. सो जसं मी फक्त हे फर्टिलिटीचं सेशन नव्हतं माझ्यासाठी, मला ॲज अ पर्सन म्हणून माझ्यात खूप बदल झालेत टोटली. म्हणजे एक आई म्हणून पण, एक माझं एक स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणून पण खूप बदल झालेत. मी स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने बघायला लागली आयुष्याकडे. तर येस, हे नक्कीच योगामुळे शक्य झालं आहे. मदरहूडचं म्हणाल तर ज्या गोष्टी मला माझ्या वेळेस नाही मिळाल्या, किंवा मला जे वाटत होतं की माझ्या बाळासाठी मी हे करायला हवं, तर त्यासाठी मला सायली मॅडमची चांगली गुरुकिल्ली मिळाली आहे की त्याचा नक्कीच उपयोग मी माझ्या बाळाच्या भविष्यासाठी करीन. नक्की नक्की. तर आपण म्हणजे ह्यात खूप साऱ्या मुलींना आता भीती वाटते की कन्सीव्ह करायला किंवा स्पेसिफिक एज नंतर कन्सीव्ह करायला. पण तुमचं पण एज तुम्ही सांगितलं की 37व्या वर्ष तुम्ही कन्सीव्ह केलं आणि स्टील आपलं बाळ जे आहे ते एकदम हेल्दी आहे. म्हणजे मी मगासपासून त्याच्याशी छान खेळते, तो कंटिन्यू हसतूक आहे. सो ह्यात योगमुळे काही मदत झाली का हो, नक्कीच. फर्टिलिटी योगाची जेव्हा मी बॅच जॉईन केली तेव्हा मी मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकूण एक गोष्टी मी फॉलो केल्या होत्या. डाएट, मेडिटेशन. आता टाईम झोनचा डिफरन्स असल्यामुळे आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही ऑनलाईन सेशन करायचो, पण कधी नाही शक्य व्हायचं तेव्हा मी रेकॉर्डेड सेशन फॉलो करायचो.
एज हा सगळ्यात मोठा फॅक्टर होता. मेडिकल सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर हो 37 म्हटलं की सगळ्यांचेच थोडे डोळे उंचावतात की अरे ह्या एजला तू आई होणं थोडंसं अशक्य आहे असं म्हणतात. पण माझी इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती की मला नॅचरल पद्धतीने कन्सीव्ह करायचं होतं, कुठलीही ट्रीटमेंट न घेता. मी असं नाही म्हणणार की मी ट्रीटमेंट नाही घेतली. आम्ही काही प्रयत्नही केले होते ॲलोपॅथी ट्रीटमेंटचे, पण त्याच्यामध्ये काही आम्हाला यश नाही आलं. तर मग खूप त्याच्यानंतर हताश झालो होतो. बरेचसे उतार-चढाव आले होते. पण जेव्हापासून मी मॅडमचं रील बघितले आणि फॉलो केलं, त्याच्यानंतर मला एक कुठेतरी पॉझिटिव्हिटी आली होती की येस मला देखील बाळ होऊ शकतं. मी म्हणेन एज इज जस्ट अ नंबर. तर अशक्य असं काही नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की मला आई व्हायचं आहे, मला मदरहूडचा आनंद घ्यायचा आहे, येस तुम्ही नक्की घेऊ शकता. फक्त त्या गोष्टीसाठी तुमचा आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. या प्रोसेसवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं हो आहे. हो नक्कीच. आणि तुम्ही बघाशी असंच गप्पा मारताना सांगितलं, तर स्वामींनी तुम्हाला योगा विथ सायली चूज करायला कशी मदत केली? हो, मला शहारे येत आहेत हे सांगताना. जेव्हा आम्ही बाळासाठी लाईक प्लॅनिंग स्टेजमध्ये होतो, तेव्हा आता हल्ली आपण सोशल मीडियावर बघतो की बरेच प्लॅटफॉर्म आहेत की जे ह्या जर्नीमध्ये हेल्प करतात. पण जेन्युइन कोण आहे आपल्याला नाही माहिती. तर तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट होते ॲक्च्युली. तर मी स्वामींना एवढंच म्हटलं की स्वामी, जे जेन्युइन आहे ना ते दाखवा, तो रस्ता मला दाखवा. तर त्याच्यानंतर मी असं झोपून गेले आणि मला दुसऱ्या दिवशी परत मी मोबाईल हातात घेतला आणि पहिली मॅडमची रील समोर आली. म्हणजे तो खूप वेगळा अनुभव होता. आणि मग त्या मोमेंटला मी विचार केला की नाही, आता सेकंड थॉट नाही, आता लगेच ॲडमिशनच घ्यायची आणि जर्नीला सुरुवात करायची. मग तुम्ही सरांना पण ह्या जर्नीमध्ये इन्व्हॉल्व करायचात का? हो नक्की. हा आमचा दोघांचा डिसिजन होता. म्हणजे मला खूप जास्त विश्वास होता, म्हणजे की नाही होणारच. म्हणजे मी मॅडमचा डेमो सेशन देखील अटेंड नव्हता केला, पण मला खूप जास्त विश्वास होता की इथे गेल्यानंतर मला बाळ होणारच आहे. मला माहिती नाही माझ्यात तो विश्वास कुठून आला, पण ते स्वामींनी ते घडवून आणलं सगळं. आणि स्वामींनी भेट घडवली मॅडमसोबत की हेच व्यक्ती तुला मार्ग दाखवणार आहे. आणि स्वामींनीच पाठवलं मला मॅडमकडे. स्वामी कृपा. आणि तुम्ही 7 वर्षापासून वाट बघत होता, तर 1.5 महिन्यांनी जेव्हा तुमची फर्स्ट टाईम UPT पॉझिटिव्ह आली, तेव्हा तुमची रिॲक्शन कशी होती? तो एक गोड किस्सा आहे. जेव्हा 1.5 महिन्यात आम्हाला कळलं की मी कन्सीव्ह केलं आहे. ॲक्च्युली मी 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या UPT टेस्ट ट्राय केल्या की खरंच कन्सीव्ह केलं आहे का. कारण आम्हा दोघांनाही विश्वास नव्हता बसत की खरंच लाईक मी प्रेग्नंट आहे, मी खरंच प्रेग्नंट आहे. नाही, आणखी 1, 2, 3, 4 वेगवेगळ्या 5 डिफरंट ब्रँडच्या मी UPT टेस्ट ट्राय केल्या होत्या. तेवढं करून देखील माझा विश्वास नव्हता. आम्ही म्हटलं की नाही, आपण एकदा SCG लेवल चेक करूया डॉक्टरकडे जाऊन. मग आम्ही SCG लेवल चेक केली. त्याचे जेव्हा रिपोर्ट्स आले आणि आम्हाला कॉल आला हॉस्पिटलमधून कन्फर्मेशन दॅट यू आर प्रेग्नेंट, आम्हाला तेव्हा म्हणजे तो एक्सपिरियन्स म्हणजे एकदम टोटली वेगळा होता. म्हणजे शब्द नाही, कारण ज्या दिवसाचे आम्ही इतके वर्ष वाट बघत होतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला विजन चार्टचा खूप जास्त उपयोग झाला. एक गोष्ट मला सांगायला आवडेल. विजन चार्टमध्ये मी असंच एक कात्रण लावलं होतं, माझी UPT टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तर त्या UPT टेस्टचा कलर होता पिंक. मला माहिती नव्हतं, मला ते मिळालं होतं कुठून आणि मी स्टिक केलं होतं. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी UPT चेक केली तर टेस्ट पॉझिटिव्ह आली. आणि माझं नंतर लक्ष गेलं की जी टेस्ट होती ती पिंक कलरची होती. आणि मी म्हटलं अरे किती गोष्टी मॅच होत आहेत की हे कधी वाटलं देखील नव्हतं. पण मी रोज बघायची त्या चार्टकडे आणि अगदी सेम तसंच झालं. ती पिंक कलरची टेस्टच माझ्या हातात पहिल्यांदा आली टेस्ट बघताना. जेव्हा फर्स्ट टाइम आले तेव्हा बाळाने छान गोड स्माईल दिली, तर या स्माईलच्या मागे विजन चार्टचा कसा रोल आहे? माझ्या विजन चार्टवर एक नेहमी लिहिलेलं होतं आणि मी सकाळ दुपार संध्याकाळ नेहमी बोलायचे, माझं बाळ सदैव हॅपी आहे, खुश आहे. माझ्या बाळाच्या दोन्ही गालावर सुंदर खळी पडते. त्याची पर्सनॅलिटी खूप छान आहे, त्याचं व्यक्तिमत्व खूप हसरं आहे, त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, तो इतका अडोरेबल आहे की तो कोणाकडे जाईल सगळेजणं म्हणजे त्याच्या प्रेमात पडतील. मी असं नेहमी म्हणायचे की तो खूप छान असणार आहे, सगळ्यांना तो हवा हवासा वाटणार आहे. मी असं नेहमी बोलायचे.
तर येस, त्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला आहे. खूप गेल्या अर्धा तास तो SWC मध्ये आणि सगळ्या टीममेट सोबत तो छान खेळत होता आणि आता खेळून खेळून दमले. सगळ्यांनी त्याला छान दमवले. पण खरंच तुम्ही जसं लिहिलेलं होतं विजन चार्ट मध्ये तसं एक्झॅक्टली झालंय असं आम्हाला स्वतःला पण आता जाणवतं. विजन चार्ट वर्क्स, कारण माझा पण हा म्हणेन की हा तसा पहिला अनुभव होता विजन चार्टचा. पण त्यातल्या एकूण एक गोष्टी सोफार म्हणजे सगळ्या अगदी तशाच्या तशा, बाळाच्या बाबतीत सगळ्या तशाच्या तशा खऱ्या झाल्यात माझ्या. तर आता मी तर खूप मुलींना सांगते विजन चार्ट बनवायला, पण खूप मुली आळस करतात किंवा काही जणी विचार करतात अरे प्लॅनिंग स्टेजमध्ये कशाला बनवायचं, UPT पॉझिटिव्ह आल्यावर बनवू. पण तुम्ही तर प्लॅनिंग स्टेजमध्येच बनवलेलं. हो, जेव्हा मी फर्टिलिटीची बॅच जॉईन केलेली, आय थिंक पहिल्या 2 सेशनमध्येच मॅडमनी सांगितलेलं की विजन चार्ट, तर मी ते खूप सिरियसली घेतलेलं. मी लगेच तिसऱ्याच दिवशी आय थिंक विजन चार्ट कन्सीव्ह होण्याच्या आधीच मी विजन चार्ट केलं होतं की या दिवशी माझी टेस्ट पॉझिटिव्ह येणार आहे, माझी डिलिव्हरी या मंथमध्ये असणार आहे. सो थोडा 10-12 दिवसाचा फरक झाला, पण अगदी तशाच गोष्टी कन्सीव्ह घडल्या. व्हायच्या आधी पण तुम्ही ती डेट ठरवलेली आणि हो, तरी हो. फक्त 10 दिवसाचा फरक, म्हणजे ही पण किती अमेझिंग गोष्ट आहे की म्हणजे एका फिमेलला 7 वर्षापासून कन्सीव्ह नाही झालं, तिने विजन चार्ट बनवलं आणि एक्झॅक्टली ती डेटला तिची डिलिव्हरी पण होणं, तर ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सो ज्या मुली आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांनी विजन चार्ट बनवलं पाहिजे का, तुम्हाला काय हो, वाटतं? नक्कीच. विजन चार्ट ह्या पूर्ण जर्नीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं असं मला वाटतं. कारण हे मी असं म्हणेन की हे एक लाईक आर्किटेक्ट आहे. म्हणजे हे तुमचं बाळ घडवण्याची तुम्हाला ही 9 महिने संधी मिळते की तुम्हाला तुमचं बाळ कसं हवं आहे. हा तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे ह्या 9 महिन्यात, की कारण जे 9 महिन्यात तुम्ही जे बाळावर संस्कार करता ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात. तर तुम्हाला तुमचं बाळ जसं हवं आहे त्या सगळ्या गोष्टी, त्याचे सगळे गुण, त्याचा स्वभाव, तुम्ही सगळ्या गोष्टी इमॅजिन करू शकता आणि इट वर्क्स. आणि एक सगळ्याच गोष्टी असतात विजन चार्टमध्ये, पण एक माणूस म्हणून खूप चांगलं व्यक्तिमत्व होणं देखील तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. सो येस, ह्या सगळ्या गोष्टी देखील मी लिहिल्या होत्या आणि येस, खूप महत्त्वाचं आहे विजन चार्ट करणं. जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत तर तुम्ही नक्की विजन चार्ट बनवा, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमच्या प्लॅनिंग स्टेजमध्येच. येस, परफेक्ट. आणि ते प्रॉपर गायडन्स खाली Yes, बनवलं पाहिजे, yes. म्हणजे तुम्हाला ते कसं मॅनिफेस्ट करायचं आहे, कसं बोलायचं आहे ते पण कळणं इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही सुद्धा जर बाळासाठी प्रयत्न करत असाल तर नक्की हे विजन चार्ट आमच्याकडनं शिकून घ्या आणि ते प्रॉपर बनवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आपल्या बाळासारखं एक गोंडस बाळ जन्माला येईल. सो नंतर तुम्ही आमच्या प्रेग्नन्सी योगाला पण कंटिन्यू होतात. सो त्या प्रेग्नन्सी योगचा तुमच्या, जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या पायाला सूज नव्हती किंवा खूप लोकांना आश्चर्य वाटायचं की तुमच्या बीपीचा काही त्रास नाही आहे. हो, सो हो. योगचा प्रेग्नन्सी जर्नीमध्ये कसा इम्पॅक्ट पडला? खूप जास्त इम्पॅक्ट होता. कारण मी अनुलोम विलोम रोज 15 ते 20 मिनटं मी करायचेच. आता मी जसं मेन्शन केलं, ॲट द एज ऑफ 37 माझी प्रेग्नन्सी होती, तर ह्याच्यामध्ये ही खूप हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. 37 एजला बरेचसे प्रॉब्लेम्स, कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. पण टचवूड मला तसं काहीच नव्हतं. नोशिया नव्हती, वॉमिटिंग नव्हतं. माझं व्हायटल्स सगळे नॉर्मल होते. माझं ब्लड प्रेशर थ्रू आऊट प्रेग्नन्सी नॉर्मल होतं. म्हणजे माझे डॉक्टर्स देखील एकदम सरप्राईज होते की तुझे व्हायटल्स इतके नॉर्मल कसे, तुला स्वेलिंग नाही आहे, काहीच नाही आहे. आणि माझं वेट एकदम जास्त पुट ऑन नव्हतं झालं. माझ्या बाळाचं वेट गेन होत होतं पण माझं नव्हतं. दॅट इज द साईन ऑफ हेल्दी प्रेग्नन्सी, की फक्त आईचं वजन वाढतं आहे. आणि म्हणजे काही जणांना असा कॉन्सेप्ट असतो की अरे तुझं वजन वाढत नाही आहे म्हणजे बाळ तुझं हेल्दी नाही आहे. बट तसं नसतं, की माझं वेट जे होतं, जे कन्सीव्ह करताना आणि बाळाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये ते अगदी रेंजमध्ये होतं. म्हणजे जो माझा रेशो होता तो अगदी प्रॉपर होता. तर मला योगमुळे हे सगळं शक्य झालं. जे डाएट प्लॅन मी फॉलो करायची, तर येस, त्याचा मला नक्कीच खूप फायदा झाला. आणि आपण तुम्हाला मध्यंतरी जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होतात तर रामरक्षाचं चॅलेंज दिलेलं, तर त्याचा आपल्या बाळावर कसा इम्पॅक्ट होतो? हो, रामरक्षा आणि रामस्तुती ह्या दोन्ही गोष्टी मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्की म्हणजे ऐकायचे, म्हणजे बाळाला ऐकवायचे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आता मॅडमनी काही वेळापूर्वीच पाहिलं. म्हणजे माझं बाळ कितीही लाईक क्रँकी होऊ दे, थोडं चिडचिडं होऊ दे, पण रामरक्षा किंवा रामस्तुती लावली की तो लगेच शांत होतो आणि हसायला लागतो. त्याला ते मेलोडी, तो एक आवाज तो आला ना, श्रीरामचंद्र, अरे रामस्तुती लागली, ते बघा. हे उदाहरण आहे. रामस्तुती त्याला खूप आवडते. रामस्तुती
कुठेही काही असू दे, रामस्तुती लागली की बाळ लगेच शांत होणार. ते माझ्या बाळाचं आवडीचं आहे, हो की नाही? हो, मी पण आता त्याला एका तासापूर्वी घेतलेलं, तर खेळता खेळता तो थोडासा रडायला लागला, की मी तुमच्याशी बोलत होते, त्याच्याकडे लक्ष नव्हतं देत. पण जशी मी रामस्तुती गायला लागले तसा तो एकदम शांत आता झाला. बघितलं ना, मी फक्त ते गायला त्याला रामस्तुती चालू झाली आहे कुठेतरी. आणि उठल्यावर पण एकदम शांत हो, आहे, म्हणजे हो. असं काहीच क्रँकीपणा नाही. कारण फर्टिलिटीच्या जर्नीमध्ये जे जे सगळं स्तोत्रपाठन किंवा सगळं मेडिटेशन, चॅन्टिंग वगैरे घेतलं जायचं, ते मी सगळं म्हणजे फॉलो करायचे. म्हणजे बाळाची जर माझ्या सुरुवात होती आहे दिवसाची, तर त्याची सुरुवात ही अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र. मग जर संध्याकाळ झाली, तर बाळ जरी माझ्या पोटात आहे, तर मग आता संध्याकाळ झाली, आता आपल्याला संध्या स्तोत्र म्हणायचं आहे, मनाचे श्लोक म्हणायचे. तर हे सगळं मी त्याला तेव्हा ऐकवायचे आणि आता देखील मी त्याला हे सगळं त्याच्याकडून तो खूप छोटा आहे, पण बाळांना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात आणि हे सगळं ते ॲक्सेप्ट करतात गोष्टी ह्या, आणि मी त्याचा अनुभव घेते प्रत्यक्ष. म्हणजे मी नेहमी सांगते आपल्या क्लासेसमध्ये पण, की बाळाला सगळं कळतंय. हे जेव्हा आईला कळायला लागलं, की लाईफ खूप सॉर्टेड होतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही दोघं आहात. नक्कीच. मस्त मस्त. आणि ओव्हरसीज खूपदा आपल्यासारखी भारतात जशी असते तशी सनलाईट नसते. सो तुमचे मूड स्विंग्स व्हायचे का तिकडे? खूप व्हायचे, कारण टाईम झोनचा डिफरन्स जसं मी मेन्शन केलं, आणि तिकडे सनसेट 4 वाजताच अंधार पडायला लागतो. मस्त ते खूप डिप्रेसिंग असतं जेव्हा अंधार लवकर होतो, सनलाईट नसते, तुम्हाला असं फ्रेशनेस नाही वाटत बिलकुल. आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी, आणि त्या सगळ्या कंडिशनमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण मी मॅडमचे रिपीटेड सेशन, मॅडमचे जे काही रील्स, व्हिडिओज, ते सगळं मी सतत रिपीट बघायचे, की जेणेकरून मला स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेवता येईल. आणि त्याचा मला खूप जास्त फायदा झाला थ्रूआउट प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर देखील. थँक्यू. मला ते सगळ्यात जास्त ते आवडलं, की तुम्ही लेबरनंतर बाळ जेव्हा पहिल्यांदा हातात आलं, तेव्हा पण तुम्हाला माझी आठवण आली. म्हणजे हो, मला मेन्शन करायला आवडेल नक्की, कारण आम्ही ओव्हरसीज राहत असल्यामुळे तिकडे फॅमिली मेंबर्स कोणी नाही. पण बर्थ युनिटमध्ये बाळाचे बाबा आणि आम्ही दोघंच होतो. पण जेव्हा बाळ आमच्या हातात आलं, जेव्हा त्याचा पहिल्यांदा रडण्याचा आवाज ऐकला आणि आम्ही नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट झालो, मी पहिल्यांदा म्हटलं, मला सायली मॅडमशी बोलायचं आहे. म्हणजे ती एकमेव व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमुळे आपण हा आजचा दिवस अनुभवतो आहे. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आज आमचं बाळ, इतकं सुंदर बाळ आमच्या हातात आहे, म्हणजे आम्ही कल्पना देखील केली नव्हती की असं सगळं होईल आमच्या आयुष्यात, एवढं स्मूथली होईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. पण हे सगळं मॅडम तुमच्यामुळे शक्य झालं आहे. स्वामी कृपा, आम्ही एक निमित्त आहोत. पण तुम्ही तो वर्ड खूप इम्पॉर्टंट यूज केलं, की सहज. म्हणजे कुठली गोष्ट कशी होते, तर ही सहज होणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला सहज ही गोष्ट मिळाली, आणि तुम्ही त्यासाठी खूप एफर्ट पण घेतलात. म्हणजे एकदा ते गुड न्यूज मिळाल्यानंतर, कारण आता आम्ही भारतात राहतो, तरी खूप मुली एक्सक्यूज देत असतात, की अरे आम्हाला जॉबमुळे किंवा घरच्या कामामुळे बाकी काही करायला वेळ नाही मिळत. पण मी आल्यापासून बघते तुम्ही काही ना काही शेअर करताय. तर तुम्ही तिथे पण 8.5 महिने वर्किंग होतात. आणि ओव्हरसीज तर कोण आपल्याला मेड वगैरे नाही मिळत. भारतात आम्ही खूप लकी आहोत, की आम्हाला हाऊस हेल्पर मिळतात, पण ओव्हरसीज नाही मिळत. तर तुम्ही दोघांनी हे सगळं करून आपल्या बाळासाठी एवढं सगळं केलं. हो, नक्कीच. कारण मी पूर्ण 8.5 महिने जॉब करत होते, आणि माझा जॉब असा आहे की ज्याच्यामध्ये मला कंटिन्यू वॉक करावं लागतं. तर त्या गोष्टीचा मला फायदाच झाला. पण आणि स्केड्यूल पण खूप बिझी असतं, की घरातल्या गोष्टी पण बघायच्या असतात. पण त्या सगळ्याच्यातून मी स्वतःसाठी 45 मिनिट्स मी काढायचेच. ते जर सकाळी शक्य नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी ॲटलिस्ट 45 नाही पण 30 मिनिट्स तरी मला ते सेशन ऐकल्याशिवाय मला झोप नाही यायची. मॅडमचं रेकॉर्डेड सेशन अरे माझं आजचं सेशन मिस झालं आहे, मला हे आज ऐकायचं आहे, हे मला करायचं आहे. किंवा मी जर कामावर आहे किंवा ब्रेकमध्ये गेली आहे, तरी देखील मी काही ना काही श्रुती मॅडमचे वगैरे सेशन्स असतील, मग ते असं म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी सगळं ऐकायचं. डेडिकेटली कुठलंही एक्सक्यूज न देता हे सगळं फॉलो केलं, आणि त्यामुळेच मला असं वाटतं स्वामींनी आपलं एवढं गोड प्रसाद दिलाय. नक्कीच. तुम्हाला मॅडममध्ये काही या पूर्ण थ्रूआउट जर्नीमध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन जाणवते का? म्हणजे गेले 8-9 वर्ष तुम्ही मॅडमना ओळखताय. तुमचं अरेंज मॅरेज आहे. आम्ही रिट्रीट्सला बघतो कपल्समध्ये कधी कधी अरेंज मॅरेज असेल तर तेवढं बॉन्डिंग दिसून नाही येत. पण तुमचं असं, मी पहिलेच तुम्हाला विचारलं, तुमचं लव्ह मॅरेज आहे का? तुमचं खूप छान बॉन्डिंग आहे. सो मॅडमना तुम्ही आता एवढ्या वर्ष ओळखतायत, तर आधीच्या ह्या आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय डिफरन्स तुम्हाला जाणवत आहे? तर
मला सांगायला आवडेल की मॅडममध्ये खूप बदल झाले आहेत. एक तर रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची पद्धत वाढलेली आहे, त्याच्यानंतर कामनेस आलेला आहे योगामुळे, आणि ती चांगलं संगोपन करते मुलाचं, सगळ्यांसोबत मिसळून राहते, सगळ्यांसोबत बॉन्डिंग वाढवून ठेवलेलं आहे. तर एकूणच चांगलाच आहे अनुभव माझा. एक सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुद्धा आपल्याला बाळ खूप जास्त हेल्प करतं असं हो. आपण म्हणू शकतो. अलॉंग विथ दॅट हल्लीच्या कपल्समध्ये असा ट्रेंड असतो डबल इन्कम नो किड्स, की आपल्याला आपल्या करिअरवर छान फोकस करायचा असतो. सो त्या कपल्सला तुम्ही काय सांगाल की ही मदरहूडची जर्नी आपण एन्जॉय केली पाहिजे का, किंवा पॅरेंटहूडची दोघांनी मिळून सांगितलं. येस, मला इथे मेन्शन करायला आवडेल की जसं लाईक आमचं लग्न थोडं वयाच्या लेटच झालं, 30शीला आमचं लग्न झालं, पण करिअरिस्टिक दोघंही असल्यामुळे थोडं बाळासाठी उशीर झाला. पण मी जसं बोलेल की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात, सगळा आनंद घेता येतो, पण हा जो काही आनंद आहे हा विकत घेणं अशक्य आहे. म्हणजे तुम्ही कितीही ट्रीटमेंट करा, काही करा, पण आई होण्याचा आनंद, मातृत्व किंवा पॅरेंटहूड जे आम्ही दोघं मिळून आई बाबा म्हणून जे आम्ही आता अनुभवतो आहे, हे खूप इन्क्रेडिबल आहे. खूप म्हणजे हे अशक्य गोष्ट होती जी आम्ही आता अनुभवतो आहे, आणि खूप गरजेची होती, कारण आयुष्याचा प्रत्येक टप्पा आम्ही एन्जॉय केला. आता आई बाबाची जर्नी आम्ही एन्जॉय करतो आहे. तर येस, प्रत्येकाने मला असं वाटतं त्याच्यात त्यांच्या फील्डमध्ये यशस्वी होणं गरजेचंच आहे, पण आयुष्याच्या पुस्तकाच्या पानावर ही जर्नी पण तितकीच महत्त्वाची आहे. बाळ आणि गोंडस बाळ. आणि ते विजन चार्टमुळे नक्कीच शक्य आहे की Yes. आपण जसं विजन ठेवू तसं बाळ आपल्या जन्माला येऊ शकतं. हो. आणि म्हणजे ही सगळी जी भौतिक सुखं आहेत ती त्याला एक म्हणजे परिपूर्णत्व जे आहे ते मला असं वाटतं की आपलं बाळ देतं. हो, नक्कीच नक्कीच. आणि आपण बाळाच्या कुंडलीविषयी पण बोलत होतो, तर मग बाळसुद्धा आपलं भाग्य घेऊन येत असतं असं पण काही जण म्हणतात. किंवा काही जणांना असं वाटतं म्हणजे कितीही कमवलं, जरी दोघांना 3-4 लाखाचं पॅकेज जरी असलं महिन्याला, तरी त्यांना असं वाटतं की अरे बाळाच्या खर्चासाठी आम्ही प्रिपेअर नाही आहेत. सो मला जेन्युअनली असं वाटतं की बाळ त्याचं नशीब घेऊन येत असतं. तर ह्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? इथे मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल. म्हणजे जेव्हा आम्ही प्लॅनिंग स्टेजच्या आधी, म्हणजे एक जसं तुम्ही बोललात तसा कुठेतरी भीती होती, अरे अजून सेटल नाही होत, कसं घेणार रिस्पॉन्सिबिलिटी, अजून सेटल नाही होत. पण मग असं वाटलं की सेटल्ड आपण आयुष्यात कधीच होणार नाही आहे. आपण किती कमावलं तरी आपलं सॅटिस्फाईड आपण कधीच होणार नाही आहोत. सो कुठेतरी ही गोष्टीसाठी पण आपण विचार करायला हवा, कारण एज फॅक्टर पण असतो. पण मग आम्ही नंतर विचार केला की जी येणारी व्यक्ती आहे, यू नेवर नो, गुड लक असतं. आणि मी नेहमी माझ्या विजन चार्टवर लिहिलेलं होतं, यू आर माय लकी चार्म, यू आर माय लकी चार्म. आणि हा खरंच आमचा लकी चार्म आहे. ह्याच्या येण्यानं पूर्ण आमचं आयुष्य बदललं आहे. अरे एवढं छान वाटतं ना, जे आपण से अँड डू आणि सगळं म्हणतो ना, तर त्याला ते ॲक्च्युअली कळतंय की अरे आई मला लकी चार्म म्हणते. तर खरंच हा लकी चार्मच आहे आमचा. म्हणजे सरांना पण आय गेस तुमची गुड न्यूज मिळाली. त्याच वेळेला सरांना जिथे जॉब हवा होता ज्या फील्डमध्ये, ते पण ऑफर लेटर लगेच मिळालं, जे की तुम्ही 1-1.5 वर्षापासून प्रयत्न करत होतात. थँक्यू. आणि आता तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्या सगळ्या जर्नीमध्ये, म्हणजे तुमच्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही आमच्यासोबत आहात. सो फर्टिलिटी, प्रेग्नन्सी, आता मम्मी टमी, सो या तिन्ही बॅचचा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? अमेझिंग म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे सगळ्याच. आणि प्रत्येक बॅचचं असं वेगळं महत्त्व आहे. जी फर्टिलिटीची बॅच आहे, म्हणजे तो एक प्रवास वेगळा होता की मी आता आई होणार आहे, ते फिलिंग आपल्यामध्ये येणं. आणि आई जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्याच्यानंतर त्या बाळासाठी, म्हणजे जे माझं येणारं बाळ आहे त्याच्यासाठी मी काय करू शकते, माझं येणारं बाळ कसं असेल, माझ्या येणाऱ्या बाळाचं माझ्या फॅमिलीसोबत बॉन्डिंग कसं असेल, म्हणजे ओव्हरऑल. कारण ते बाळ आता फक्त माझ्या शरीरात नाही वाटत, ते माझ्या कुटुंबासोबत पण जोडलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी मी त्याच्यावर काय संस्कार करू शकते, तर त्याचा एक खूप फायदा झाला. आणि पोस्टपार्टम मम्मी टमीच्या बॅचमध्ये जसं सगळ्यांना ज्या न्यूली मम्मीज असतील त्यांना माहिती असेल की खूप मूड स्विंग्स होतात, पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी असते.
तर त्या सगळ्याला टेक ओव्हर करण्यासाठी मम्मी टमीची बॅच मला खूप फायदा झाला. ओव्हरसीज असताना देखील मेडिटेशन आणि त्यातले काही योगासनस वगैरे, तर त्याचा मला खरंच खूप फायदा झाला त्या सगळ्या तर गोष्टीचा. जी म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पण ती जी जर्नी आहे ती सुलभ सुरू हो, आहे असं हो, आपण हो, म्हणू शकतो. येस, नक्की. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही डिलिव्हरीच्या 4थ्या दिवसापासून घरातली कामं थोडी थोडी करायला सुरुवात केलेली आहेत, कारण ओव्हरसीज असल्यामुळे दोघांवरच जबाबदारी होती हो, हो. आणि आपल्या बाळाने पण छान कॉपरेट केलं. सो ज्या मुली आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत किंवा जे कपल आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, तर त्यांना तुम्ही काय रेकमेंड कराल? त्यांनी फर्टिलिटी योग आणि हे सगळं फॉलो केलं पाहिजे का? मी ते म्हणेन जसं मॅडमची टॅगलाईन आहे योगा से ही होगा, तर येस योगा से ही होगा, बाकी किसी से नाही होगा. कारण योगामध्ये एवढी ताकद आहे, म्हणजे आम्ही ती स्वतः अनुभवतोय आणि त्या गोष्टीचा म्हणजे जे मॅडमनी जे शिकवलं आहे, ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या फक्त बाळासाठीच नाही तर एक स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी पण त्या गोष्टी मला खूप उपयोगाच्या पडत आहेत. आणि जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, बाळासाठी आतुरतेने वाट बघताय, त्यांनी प्लीज सुंदर वेलनेस सेंटरला भेट द्या. आणि मॅडमचे जे सेशन्स आहेत खरंच त्याच्यामध्ये इतकं छान पद्धतीने त्यांनी जे कोर्स डिझाईन केले ते इतक्या सुंदर पद्धतीने अगदी प्रत्येक विषयाला अनुसरून त्याच्यात समावेश केलेला आहे की म्हणजे एक आई होण्यापूर्वीची स्टेज, की जी भीती असते किंवा बरेच प्रश्न असतात मनामध्ये, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या कोर्समध्ये, म्हणजे मला कधी कधी असं व्हायचं अरे असं केलं तर असं तर नाही होणार ना, पण मला त्याचं उत्तर पुढच्या रीलमध्ये मिळालेलं असायचं की माझ्या मनात ही शंका आली आणि त्याचं उत्तर त्या नेक्स्ट रीलमध्ये आहे, अरे असं नाही आहे, हे असं की एक फॉर एक्झाम्पल मी मेन्शन करेल की जे प्लॅनिंग स्टेजमध्ये असतात एक मिसकॉन्सेप्ट असतो की पिरियड्स सपोज मिस झाले आणि जर डोक्यावरून आंघोळ केली तर अरे पिरियड्स येणार का. ही मॅडमची मी रील पाहिली होती आणि हा माझ्यासोबत झालेला किस्सा आहे. माझे पिरियड्स मिस झाले होते आणि मला अशी कुठेतरी भीती वाटत होती की अरे मी डोक्यावरून आंघोळ केली, कारण हे सगळं मी ऐकत होते, माझा विश्वास नव्हता, पण बाळाची खूप आतुरतेने वाट पण बघत होतो आणि मला कुठलीच रिस्क नव्हती घ्यायची. तर मी असं सगळं भीती होती माझ्या मनात आणि मॅडमची ही रील मी बघितली, नेमकी तेव्हाच मॅडमची ही रील आली होती की असं काही नसतं, हे सगळं तुमच्या मानण्यावर असतं. तर येस, मग ह्या सगळं येस, तरी माझी UPT पॉझिटिव्ह आली. तर हा खरंच खूप मोठा मिथ बस्टर आहे, कारण खूप मुलींना असा प्रश्न असतो की अरे आपण आंघोळ केली तर बाबा त्यामुळे पिरियड्स येतील वगैरे, पण ते तुम्ही प्रूफ केलं, थँक्यू. ह्याच्या सगळ्या जर्नीमध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे स्वतःवर आणि सायली मॅडमच्या संपूर्ण टीमवर. ते जे काही आपल्यासाठी करणार आहेत ते बेस्टच असणार आहे, हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा विश्वास तसूभरही कमी होता कामा नये, कारण जिथे तुमची पॉझिटिव्हिटी ड्रॉप होते तिथे तुमची निगेटिव्हिटी जास्त वाढायला लागते. तर मला वाटतं तुमचा ओरा पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मॅडमची टीम सज्ज आहेतच. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या लांबून भारतात आलात आणि त्यात पण तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी आणि हा आनंद शेअर करण्यासाठी इथे आलात आणि या गोंडस बाळाच्या हसण्याने माझं अख्खं आयुष्य छान आनंदी जाणार आहे. सो स्वामींच्या कृपेने तुम्हाला एवढं गोंडस बाळ भेटलंय, सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. तुम्ही या सगळ्या प्रोसेसवर छान विश्वास ठेवलात आणि ते विजन चार्टवर विश्वास ठेवलात आणि ते डेडिकेटली सगळं फॉलो केलं आणि अजूनही करताय. सो त्यासाठी मला खूप आनंद होतोय. विशिंग यू द हॅपी पॅरेंटिंग. थँक्यू.